सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देवदेशन धर्मापायी प्राण घेतल हाती. आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती. नमस्कार साहित्य उत्सव. मी राधिका बाकले. गौरवशाली इतिहासाची जाण असेल तरच सुवर्णमय भविष्यकाळ घडवता येतो हे वास्तव तुम्ही आम्ही नेहमीच स्वीकारायला हवे. आणि यासाठीच साहित्य उत्सव घेऊन येत आहे इतिहासाच्या पानावर स्वतःच्या अस्तित्वाचा ठसा उमटवणारे, मग ते नायक असो वा महानायक, प्रत्येकाची दखल घेणारे विशेष सदर निखिल भेंडे यांच्या सोबत मी इतिहास बोलतोय. मी इतिहास बोलतोय. साहित्योत्सव समूहावरील सर्व रसिक श्रोत्यांना माझा नमस्कार. सध्या दोन गोष्टी चर्चेत आहेत. भारताबाहेर अमेरिकेमध्ये ॲमेझॉन कंपनीचे मालक जेफ बेझोस आणि टेस्ला कंपनीचे मालक इलॉन मस्क या दोघांनी देखील आता अंतराळाची सैर करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आणि त्या दरम्यान येत्या काही दिवसांमध्ये त्यांचे यान हे अंतराळात झेपावणार आहेत. तसेच भारतामध्ये काही काळात गौतम अडानी हा एक नवीन उद्योजक उदयाला आलेला आहे आणि त्याची संपत्ती झपाट्याने वाढत असल्याचं आपल्याला बातम्यांमधून समजलं. परंतु आजच्या बातमीनुसार त्यांची संपत्ती कमी देखील होत आहे. तर आज आपण इतिहासामधील 10 सर्वात श्रीमंत अशा व्यक्तींबद्दल जाणून घेणार आहोत. श्रीमंत व्यक्ती म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते बिल गेट्स, वॉरेन बफेट, जेफ बेझोस, मार्क झुकरबर्ग. भारताचाच विचार केला तर मुकेश अंबानी आणि नवीन उदयाला आलेला गौतम अडानी. परंतु इतिहासात बघितलं असता या लोकांची संपत्ती ही इतिहासातील 10 श्रीमंत लोकांच्या तुलनेमध्ये काहीही नाही. कारण 10व्या क्रमांकावर येणाऱ्या व्यक्तीचीच संपत्ती ही 15 लाख कोटी रुपये, ज्याला $200 बिलियन एवढं म्हटलं जातं. तर हा व्यक्ती होता हेनरी फोर्ड, ज्याचा जीवनक्रम 1863 ते 1947 हा होता. हेनरी फोर्ड या नावावरून आपल्याला लक्षात आलंच असेल की फोर्ड कंपनीचा मालक हा होता. अमेरिकेत कार बाळगणे हे चैनीचे समजले जात असे, त्यामुळे उच्चभ्रू व्यक्तींकडेच कार राहत होती. परंतु हेनरी फोर्डच्या फोर्ड कंपनीने मध्यमवर्गीय अमेरिकन नागरिकांना परवडणारी कार विकसित केली. त्यामुळे अमेरिकन रस्ते हे कारने अक्षरशः भरून गेले. पुढे मॉडेल टी या नवीन वाहनाचा आविष्कार त्यांनी केला. त्यामुळे
फोर्ड कंपनीच्या श्रीमंतीत भर पडली. वर सांगितल्याप्रमाणे त्याची मालमत्ता ही 15 लाख कोटी रुपये इतकी होती. नवव्या क्रमांकावर येतो तो बेसेल दुसरा. बायझेंटाईन साम्राज्य, ज्याला पूर्व रोमन साम्राज्य असे म्हणतात, त्याची राजधानी असलेल्या कॉन्स्टँटिनोपल म्हणजे आजच्या इस्तांबूल शहरात राज्य करणारा बेसेल II, ज्याचा जीवनक्रम 958 ते 1025 इतका आहे, ज्याने 50 वर्ष राज्य केले. त्याची तत्कालीन संपत्ती आजच्या मूल्यानुसार बघितली असता 15,75,000 कोटी रुपये म्हणजे $210 बिलियन एवढी होती. या यादीमध्ये 8व्या क्रमांकावर येतो तो कॉर्नेलियस वॉटरबिल्ड. (1794 ते 1877) ह्या आपल्या जीवनक्रमामध्ये या व्यक्तीने इंग्लंडमध्ये जलवाहतूक आणि लोहमार्ग वाहतूक यामध्ये गुंतवणूक केली. वडिलोपार्जित असलेल्या जलवाहतुकीबरोबरच त्याने स्वतःच्या कौशल्यानुसार लोहमार्ग वाहतुकीत गुंतवणूक केली. इंग्लंड पाठोपाठ त्याने अमेरिकेतही लोहमार्गाचे जाळे पसरविले. मध्य न्यूयॉर्क रेल्वेच्या निर्मितीतून त्याने बक्कळ पैसा कमावला. त्याची मालमत्ता ही 16,13,000 कोटी रुपये म्हणजे $215 बिलियन एवढी आहे. जगातील हे श्रीमंत लोक बघितले असता भारतही काही यामध्ये मागे नाही. भारतातील एक महत्त्वाचे संस्थान असलेल्या हैदराबाद संस्थानाचा संस्थानिक असलेला निजाम, ज्याचे नाव होते मीर उस्मान अली खान, निजाम वंशावळीतील 7वा निजाम. हा निजाम अत्यंत शौकीन होता. त्याच्याजवळ तेव्हा 50 रोल्स रॉयल्स कंपनीच्या कार होत्या आणि 300 त्या सांभाळण्यासाठी त्याच्याकडे 300 नोकर होते. त्याने शिक्षण क्षेत्रातही मोठी गुंतवणूक केली होती. उस्मानिया विद्यापीठाच्या स्थापनेत त्याचा मोठा वाटा होता. याशिवाय हैदराबादमध्ये रस्ते, वीज ह्या जीवनावश्यक सुविधांचा देखील त्याने विकास केला. मात्र सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्याच्याजवळ जॅकॉब नावाचा एक हिरा होता, जो 5वा सर्वाधिक मूल्यवान हिरा म्हणून गणला जातो, ज्याची किंमत 300 कोटी रुपये इतकी आकारली जाते. त्याचा वापर हा मीर उस्मान अली खान पेपरवेट म्हणून करत असे. याच्यावरून आपल्याला त्याच्या संपत्तीची प्रचिती येते. त्याची संपत्ती $236 बिलियन म्हणजे 22,50,000 कोटी रुपये इतकी गणली जाते. तर मीर उस्मान अली खान या यादीमध्ये 7व्या क्रमांकावर येतो. 6व्या क्रमांकावर येतो तो रशियाचा राजा झार, ज्याचा जीवनक्रम मीर उस्मान अली खान याचा जीवनक्रम होता एप्रिल 1906 ते 1967 पर्यंत. दरम्यान 1948 पर्यंतच तो संस्थानिक होता. पुढे
हैदराबाद संस्थान हे भारतात विलीन झाले हे आपल्याला सर्वश्रुत आहे. तर 6व्या क्रमांकावर येतो तो रशियाचा राजा निकोलस झार द्वितीय. ज्याची कारकीर्द 1867 ते 1918. रशियाचा झार राजा असलेल्या याची संपत्ती अमाप होती, परंतु 1905 मध्ये झालेल्या रुसो जाफनीज युद्धामध्ये रशियाच्या झालेल्या पराभवामुळे त्याने पायाभूत सुविधा, साक्षरता आणि सैन्य याच्यावर आपले लक्ष केंद्रित केले. पुढे 1917 मध्ये रशियामध्ये साम्यवादी क्रांती झाली आणि या क्रांतीचा परिपाक म्हणून निकोलस झार दुसऱ्याची त्याच्या पुत्रपौत्र आणि कुटुंबासकट हत्या करण्यात आली. निकोलस झारची संपत्ती होती $250 बिलियन, म्हणजे जवळजवळ 25 लाख कोटी रुपये. या यादीमध्ये 5व्या क्रमांकावर येतो तो अँड्र्यू कोर्नेगी. याचा जन्म स्कॉटलंडमध्ये झाला. याचा जीवनक्रम हा 1835 ते 1919 एवढा येतो. या दरम्यान आहे. या व्यक्तीने सुद्धा बांधकाम क्षेत्रातच गुंतवणूक केली, परंतु याने लोह पोलाद उद्योगामध्ये आपली गुंतवणूक केली. 1872 मध्ये त्याने पिट्सबर्ग कॉर्नेगी पोलाद कंपनीची स्थापना केली. पुढे 1900 मध्ये त्याने ही कंपनी JP मॉर्गन याला विकली. त्यामुळे याची श्रीमंती अफाट अशी वाढली. आपल्या कारकिर्दीच्या शिखरावर असताना त्याची मालमत्ता ही जवळजवळ 28 लाख माफ करा, त्याची मालमत्ता जवळजवळ 30 लाख कोटी रुपये इतकी होती. या यादीमध्ये 4थ्या क्रमांकावर येतो तो जॉन डी रॉकफेलर. आपल्या दानशूरतेसाठी प्रसिद्ध असलेला जॉन डी रॉकफेलर हा एक उद्योजक होता. त्याची कारकीर्द ही 1839 ते 1920 दरम्यान समजली जाते. स्टँडर्ड ऑइल कंपनी ही तेल शुद्धीकरण करणाऱ्या कंपनीची स्थापना त्याने केली. 1870 मध्ये ही कंपनी सुरू झाली आणि 1997 पर्यंत या कंपनीचा मुख्य भागधारक म्हणून जॉन डी रॉकफेलर हा होता. जॉन डी रॉकफेलर याची संपत्ती 31,50,000 कोटी रुपये इतकी होती, जी जवळजवळ $315 बिलियन म्हटली जाते. या यादीमध्ये 3ऱ्या क्रमांकावर येतो तो मनसा मुसा. अरबी भाषेमध्ये मनसा म्हणजे सुलतान. मध्य आफ्रिकेतील माली या देशाचा सुलतान असलेला मनसा मुसा हा देखील अत्यंत श्रीमंत व्यक्ती होता. याच्या साम्राज्यात मालीच नव्हे तर इजिप्तपासून मोरोक्कोपर्यंत आणि लिबियापासून नायजेरियापर्यंतचा मोठा प्रदेश समाविष्ट होता. याच्याच कारकिर्दीत माली हा जगातील सर्वात जास्त सोने निर्यात करणारा देश होता. याच्या श्रीमंतीची जगाला प्रचिती तेव्हा आली जेव्हा हा मनसा मुसा मक्केला हज यात्रेसाठी निघाला होता. या यात्रेमध्ये जवळजवळ 60,000 लोक समाविष्ट होते. तसेच 80 उंट होते आणि या प्रत्येक उंटावर 140 किलो सोने
लादलेले होते. रस्त्यात जे देखील जे देखील भिकारी त्यांना मिळत, हे सर्व भिकारी श्रीमंत झाले होते. इजिप्तमधून यात्रा करत असताना त्याने केलेल्या सोने वाटपामुळे असे म्हणतात की त्याने केलेल्या सोने वाटपामुळे तेथील भिकारी आणि इतर लोकही श्रीमंत झाले. त्यामुळे इजिप्तमधील महागाई मोठ्या प्रमाणात वाढली होती असे देखील म्हटले जाते. या यादीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर येतो तो जेकब फुगर. 1459 ते 1544 या कालावधीमध्ये जर्मनीमध्ये खाणकाम, व्यापार, उद्योग या क्षेत्रातील एक नावाजलेले नाव म्हणजे जेकब गुफर याने तांब्याच्या खाणीचा व्यवसाय मोठ्या प्रमाणावर वाढवला. त्याची निर्यात करून त्याने जर्मनीच्या तत्कालीन सर्वात मोठा उद्योजक म्हणून नावलौकिक मिळवला. त्याची संपत्ती ही $500 म्हणजे जवळजवळ $45 लाख कोटी इतकी होते. तर सर्वात पहिल्या क्रमांकावर येतो तो म्हणजे ऑगस्टस सीझर, ज्याची कारकीर्द पूर्व 63 ते 25 इतकी आहे. हा रोमन सम्राट होता. याच्याजवळील संपत्तीची गणना केली जाता टाइम्स मासिकाच्या गणनेनुसार तसेच गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या गणनेनुसार याची संपत्ती ही $4.6 ट्रिलियन म्हणजे 3,45 लाख कोटी इतकी आहे. आजच्या सर्वात श्रीमंत व्यक्तीची मालमत्ता ही $172 बिलियन बिलियन आसपास आहे, ज्याच्या जवळजवळ 26 पटीने अधिक ही संपत्ती होती. या श्रीमंतांशिवाय असेही म्हटले जाते, काही इतिहासकारांचे म्हणणे असे आहे की यापेक्षाही किंवा या श्रीमंत लोकांच्या तोडीचे श्रीमंत लोकही जगात होऊन गेले आहेत, परंतु त्यांची संपत्ती ही मोजल्या गेलेली नसल्याने त्यांच्या संपत्तीबद्दल स्पष्टपणे विधान करता येत नाही. जसे की इस्रायलचा राजा किंग सोलोमन, चीनचा सम्राट शिंगजॉंग आणि मंगोल सम्राट चंगेज खान यासारखेही अत्यंत धनाढ्य व्यक्ती या जगामध्ये होऊन गेल्या आहेत. शेवटी म्हणूनच म्हटले जाते की पैसा बोलता है. धन्यवाद. दर्जेदार साहित्याचा आणि कलाकृतींचा आस्वाद घेण्यासाठी जॉईन करा साहित्य उत्सव व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुप. जॉईन करण्यासाठी संपर्क करा 98 81 60 20 25 या क्रमांकावर. संपर्क क्रमांक पुन्हा एकदा 9881 60 2025. साहित्य उत्सव हे यूट्यूब चॅनल आजच सबस्क्राईब करा. साहित्य उत्सवच्या फेसबुक पेजला जरूर भेट द्या, कारण ज्ञान आणि मनोरंजन यांचं अतूट नातं म्हणजे साहित्य उत्सव.